नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो कुसुम माने यांनी पाठवलेला असून सदरील घटना त्यांची मामी पार्वती शेळके यांच्यासोबत घडलेली आहे. नमस्कार. जालना शहरापासून जवळच असलेल्या बोडखा या गावात माझे मामा मामी आणि आजी तिघेही गुण्यागोविंदाने राहत होते. माझे मोठे मामा दीपक आणि मामी प्रमिला यांनी लहान मामाचं लग्न होताच वाटण्या मागून घेतल्या आणि त्यांच्या भावंडाशी म्हणजे माझ्या आईशी आणि लहान मामाशी संबंध तोडून टाकले. दीपक मामा गाड्यांचा व्यवसाय करायचा. जुन्या चोरीच्या गाड्या विकत घेऊन कमी दरात विकणे, बरीच काळी कामं करून त्याने गावात घर बांधलं होतं. त्याला प्रमिला मामीची साथ असायची. खरं तर लहान मामाचं लग्न झाल्यावर काही दिवसांनीच प्रमिला मामीला आजीचं दुखणं खुपणं काढायला किंवा लहान मामीचं घरात राहणं सहन होत नसायचं. या ना त्या कारणावरून ती सगळ्यांशी भांडत राहायची. हेच ओळखून माझ्या आजोबांनी लहान मामाचं लग्न होण्या अगोदरच त्यांच्या नावावर असलेली 8 एकर शेती होणाऱ्या नातवाला देण्यात यावी, अन्यथा एखाद्या गरजू संस्थेला देण्यात यावी अशी नोंद करून ठेवली. कालांतराने आजोबा गेले. बारक्या मामाचं लग्न होण्याआधीच प्रमिला मामीला दोन्हीही वेळेस मुली झाल्या. पदरात दोन्ही मुली असल्याने जळू स्वभावामुळे ती लहान मामाच्या लग्नानंतर सतत लहान मामीला त्रास द्यायची. एके दिवशी तर किरकोळ कारणावरून प्रमिला मामीने भांडण उकरून काढलं आणि ते भांडण एवढ्या टोकाला गेलं का पार्वती मामी आणि किशोर मामा यांना राहत्या घरातून अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर काढलं. किशोर मामाने काही दिवस शेतात राहून लोकांच्या घरी मोलमजुरी करून गावात छोटंसं घर बांधलं. त्यानंतर पार्वती मामीच्या हट्टामुळे मामाने आजीला त्यांच्या घरी आणलं. बारक्या मामीचा स्वभाव बोलका होता, त्यामुळे सगळ्या नातेवाईकांमध्ये तिची चांगली ओळख होती. सगळेजण तिला जवळ करायचे. याउलट मोठ्या मामीचं पैसा असूनही कोणी तिच्याशी बोलायला तयार नसे. आता किशोर मामाचं लग्न होऊन 6 वर्ष उलटली तरीही अजून त्यांच्या घरात पाळणा हल्ला नव्हता. त्याचीच मोठी चिंता सगळ्या परिवाराला होती. 2013च्या उन्हाळी सुट्टीत मी 7वीमध्ये असताना आजोळी गेले. गाव थोडंसं पिछाडलेलं होतं तरी सगळेजण गावात कुठल्याही अडचणीशिवाय राहत होते. शहरात असणाऱ्या सुखसुविधा नक्कीच गावात नव्हत्या, पण त्यांच्याजवळ असणारं समाधान आणि सुख याची तुलना पैशात करता येत नव्हती. पार्वती मामी घरातील शेतातील सगळी कामं करून वेळ मिळेल तसं इतरांच्या शेतात मजुरी करायला जाऊन संसाराला हातभार लावत होती. मामा देखील मिळेल ते काम करून शेती करत होता. दिवसभर दोघेही शेतात खूप राबायचे आणि घरी न चुकता मी आल्यापासून येताना रानमेवा घेऊन यायचे. माझ्यासाठी कैरी, चिंच, करवंद हा रानमेवा मामी पाणी पिण्यासाठी नेलेल्या कळशीत घालून आणायची. अशीच एके दिवशी संध्याकाळी 6च्या सुमारास डोक्यावर सरपणाचा भारा घेऊन मामी घरी आली. तेव्हा मात्र मला ती कुठल्याही अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नव्हती. खरोखरच मातीत वाढलेली काळ्या आईची लेक शोभून दिसायची. ऐन तिशीत पोहोचलेली, भरगच्च अंगाची, रंगाने जराशी सावळी, कपाळावर ठसठशीत कुंकू, रापलेला पण तेजस्वी चेहरा,
गुडघ्यापर्यंत साडी खोचलेली, साधी स्लीपर, डोक्यावर भारा सांभाळणारा उजवा हात आणि डाव्या हातात कळशी, भाकरी बांधून नेलेलं फडकं आणि चेहऱ्यावर न मोजता येणारं समाधान. तिने घराशी येताच अंगणात तुळशीच्या वृंदावनाच्या बाजूला भारा टाकला आणि पायऱ्यांवर बसली. मी धावत जाऊन तिला पाणी आणलं. पदराने तोंडावरचा घाम पुसत पाणी घेतलं आणि माझ्याकडे पाहत हसत विचारलं, काय ग कुसुम, करमत ना इथे? काय केलंस दिवसभर? मी लागलीच तिच्या अंगाशी खेळत दिवसभरचा प्रपंच तिला सांगू लागले. आजी बाहेरून येताना दिसताच ती मला बाजूला सरकवत उठली. सरपण रस्त्यातून बाजूला टाकलं आणि आत जाऊन हातपाय धुतले. चुलीजवळ गेली. तशा तिने मला काही भाज्या चिरायला दिल्या. तिच्यासोबत काम करताना मला खूप आवडायचं. घरी आईचं एकही काम न ऐकणारी मी इथे मात्र मामी सांगेल ते करायला तयार होते. तेवढ्यात मामाची बैलगाडी वाजली. तोही हातपाय धुवून ताटावर बसला. मी त्याच्याच ताटात जेवायला बसले. आजी, मामी आणि मी गप्पा मारत आम्ही अंथरूण टाकलं. मामी आणि मामा आतल्या खोलीत, तर आजी आणि मी परसात झोपायचो. सकाळी पहाटेच मामी मला उठवायला आली. प्रांतविधीसाठी घरात काहीही सुविधा नसल्याने गावातील सगळ्या बायका दिवस उजाडायच्या आधीच नदीकाठी जायच्या. मला सोबत घेऊन मामीने 2 डबे भरून घेतले. मी देखील अर्ध्या झोपेतच तिच्यासोबत चालायला लागले. नदीवर पोहोचताच चंद्राच्या धुसर प्रकाशात समोर पडलेले 2 लिंबू मला दिसले, पण झोपेच्या अधीन असल्याने मी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं. थोड्या वेळात आम्ही तिकडून निघालो. यावेळी मात्र मी मामीला मगाशी पाहिलेला प्रकार सांगितला. त्यावर मामीने विचारलं, कुठे होतं ते? मी मागे वळून त्या दिशेला बोट केलं. आमच्या समोर एका खुरट्या झाडाच्या मध्यभागी एक लाल कपडा अंथरला होता. त्यावर हिरव्या बांगड्या, लिंबू, नारळ आणि सोबतच एक बाहुली आणि काही चित्रविचित्र सामान पडलेलं होतं. आम्ही ते जवळ जाऊन पाहिलं आणि परत माघारी वळलो. पण नेमका मामीचा पदर त्याच्या शेजारी असणाऱ्या बोरीच्या झाडात अडकला. मामी मागे वळून पदर सोडवू लागली. म्हणावं असं उजाडलं नव्हतं. पायाखालची वाट दगडांची, झुडपांची होती. पदर सोडवताना नेमका मामीच्या हाताला बोरीचा काटा लागला आणि त्याच गडबडीत पायाखालच्या दगडावरून तिचा पाय घसरून तिचा तोल गेला आणि ती नेमकी आम्ही पाहिलेल्या उतार्यावर पडली. मी तिला हात देत उठवलं. तशी ती अंग झाडत बाजूला झाली आणि आम्ही वाटेला लागलो. मी तिला विचारलं, मामी, तुला अशा गोष्टींची भीती नाही का ग वाटत? यावर मामी म्हणाली, अगं कुसुम, या गावातील लोक असं काहीतरी ठेवत असतात आणि नंतर कुणाचं काही बरं वाईट झालं का निष्पाप लोकांना त्रास देतात. अगं, पाठीमागे गावात एक पोट भरायला भिकारीण आली होती. लोकांनी तिला जादूटोणावाली समजून उगाच मारहाण केली. काय तर म्हणे, ही गावात आल्यापासून स्त्रियांना गर्भधारणा होत नाही. त्या म्हाताऱ्या बाईला लोकांमुळे एक वेळची भाकरी देखील मिळत नव्हती. तरी एक बरं झालं, ती आपल्या शेताच्या कडेला झोपायची. म्हणून मी रोज शेतावर जाताना तिच्या वाट्याचं घेऊन जायचे. हे सारं बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो. मामीने आंघोळ करून झाडलोट करायला सुरुवात केली. मी देखील शेजारच्या अंगणातील फुलं वेचून आणायला निघून गेले. पाहता पाहता दिवस माथ्यावर आला. मामा आणि मामी शेतावर निघून गेले. घरी मी आणि आजी दोघीच होतो.
आजीने दुपारी जेवण झाल्यावर मला घराच्या मागे उगवलेल्या रुईची पानं आणि फुलं तोडून आणायला सांगितली. मी पानं आणि फुलं घेऊन दारात आले तशी आजी ओट्यावर सुई दोरा घेऊनच बसली होती. मी तिला प्रश्न विचारत बाजूला बसले. आजी फुलं आणि पानं वेगळं करत सांगू लागली, अगं आज अमावस्या नाही का, त्यामुळे गावातल्या मारुतीरायाला याचा हार करून घालायचा, जेणेकरून घरावर त्याची कृपादृष्टी कायम राहते. आम्ही हार करत बसलो तेव्हा मला सकाळचा प्रसंग आठवला. मी त्या लिंबांबाबत आजीला सांगणार तोच. मामाच्या बैलगाडीचा आवाज आला. मामा असा अचानक आल्याने आजी उठून उभी राहिली. मी सुद्धा पाहू लागले. गाडी जवळ येताच त्यातून मामीचा आवाज आला. मामी विवळत होती, जोरजोरात ओरडत होती. मामाने तिला अलगद उचलून आत खाटेवर टाकलं. तिच्या पोटात दुखत होतं. आजी, मी आणि शेजारच्या काकू तिघीही तिच्या बाजूला बसलो. मामा ताबडतोब मोटारसायकलवर बाजूच्या गावातून डॉक्टरांना आणायला गेला. मामी जोरजोरात विवळत होती, पोटाला हाताने दाबून ओरडत होती. तिचा तो अवतार पाहून सरकन एक काटा अंगावर आला. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांनी मामीला तपासून गोळ्या औषधं दिली, पण मामीचा त्रास काही कमी झाला नाही. रात्री काहीही न खाता ती तशीच झोपून गेली. सगळं घर तिच्या काळजीत पडलं. जसजशी रात्र चढू लागली तसतसा मामीला होणारा त्रास वाढू लागला. रात्री अचानक 1 वाजायच्या सुमारास तिचा त्रास थांबला आणि ती शांत झोपली. रात्री उशिरा मला तहान लागली म्हणून मी उठले तर अस्पष्ट आवाज कानावर येऊ लागला. मामी जोरजोरात विवळत होती, रडत होती. अहो, पोटात खूप दुखतंय असं म्हणत होती. पण मामा दिवसभराच्या कामाने थकलेला असल्याने त्याने तिला गोळी घेऊन झोपायला सांगितलं. तिने पोटाची गोळी घेतली. थोड्या वेळाने पोट दुखायचं राहिलं, परंतु पुन्हा पोटदुखी सुरू झाली. आता मात्र तिने सुद्धा काही दिवस याच्याकडं दुर्लक्ष केलं. असं समजून घेतलं का काहीतरी खाण्यात आलं असेल. परंतु काही दिवसांनी तिला पोटात बाळ असल्याचं जाणवलं, जे तिने तिच्या नवऱ्याला म्हणजे किशोर मामाला सांगितलं. हे ऐकताच घरात आनंदाचं वारं वाहू लागलं. जिकडे तिकडे मामीच्या गरोदरपणाची चर्चा होऊ लागली. एवढ्या वर्षाने घरात बाळ येणार म्हणून आजी, मामा आनंदात होते. दुसऱ्या दिवशी किशोर मामा मामीला दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टराने पार्वतीला काय दुखते असं विचारलं. तेव्हा पार्वतीने डॉक्टरांना पोट दुखून पोटात एक गोळा फिरत असल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केली, परंतु त्यामध्ये काहीच आढळलं नाही. डॉक्टरांनी त्यासाठी दुसऱ्या तपासण्या केल्या, परंतु काहीच निष्पन्न झालं नाही. सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. दिवसांगणिक वाढणारं तिचं दुखणं आणि पुसत आलेला वांजोटेपणाचा शिक्का आता गडद झाला होता. मामी ओरडत होती, कारण तिचं पोट जास्त दुखत होतं. डॉक्टरने कोणताही आजार नसल्याचं सांगितल्याने दोघेही घरी परत आले. त्या डॉक्टरांकडून काही चूक झाली असेल असं समजून दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले, पण तिथेही हेच घडले. त्या तपासणीतही कोणता आजार नसल्याचं निष्पन्न झालं. मामी मात्र दिवसेंदिवस तळमळत होती. आता तिची तब्येत खराब होत चालली. ती अधिकच बारीक होऊ लागली. तिला सतत जाणवायचं, तिच्या पोटात गोळ्यासारखं काहीतरी आहे जे एकसारखं फिरतंय. तिथून पुढे 2-3 दिवस ती झोपूनच होती. एके दिवशी दुपारी मी आणि आजी जेवण करत असताना ती समोरच्या खाटेवर झोपली होती
आणि अचानक किंचाळत झोपेतून उठून बसली. तिला काय होतंय हे पाहायला आम्ही तिच्या जवळ गेलो तेव्हा ती घामाने डबडबली होती. मी पळत जाऊन पाणी आणून दिलं. आजीने गोळ्या दिल्या, पण तिला काही केल्या काय त्रास होतोय हेच सांगता येत नव्हतं. दिवसामागे असेच दिवस चालले. शुक्रवारी सकाळी शेजारच्या काकू दारात आल्या आणि त्यांनी दारातून मोठ्याने हाक दिली, मोहट्याची रेणुका आली, जोगवा वाढ माई. तशी आजी स्वयंपाक करता करता उठली. एका सुपात धान्यांच्या पोत्यातून पसाभर गहू, पीठ, मीठ, 2 मिरच्या घेऊन तिच्या परडीत घातल्या आणि आजीने टाकलेल्या चटईवर तिने ती परडी ठेवली. स्वतः खाली बसली. त्यांनी ती परडी खाली ठेवताच अचानक मामी झोपेतून ताडकन उठली. लाल जर्द डोळे, विस्कटलेले केस, 2 दिवसापासून अंगाला पाणी लागलं नसल्याने मळालेली साडी. ती अचानक आजी आणि काकू दोघींना घाणघाण शिव्या द्यायला लागली. मी पहिल्यांदाच तिला एवढ्या रागात पाहत होते. ए थेरडे, उठ इथून आणि तुझं ते सामान उचलून चालायला लाग. माझ्या हाती सापडलीस तर जिवंत सोडणार नाही. उठ म्हणाले ना, चल निघ इथून. असं म्हणत मामी जागच्या जागी घुमू लागली. तिच्या घोगऱ्या आवाजातून ऐकलेलं वाक्य अंगावर काटा आणत होतं. तिच्या रागाचा पारा पाहताच काकू परडी उचलून बाहेर अंगणात आल्या. त्यांच्या पाठोपाठ मी आणि आजी आलो. तशा काकू म्हणाल्या, सुमन, दिसतं तेवढं साधं दुखणं नाही बरं का. नक्कीच तिला कोणीतरी झपाटलंय. त्याच्याशिवाय ती परडीला इतकी घाबरणार नाही. आत्ता पाहिलंस ना तू, ती परडीला कसं बोलत होती. आजीला देखील ते खरं वाटलं. आजीने त्यावर उपाय विचारला तेव्हा काकूने सांगितलं, हे बाहेर काढायचं असेल तर उद्या हिला घेऊन आई रेणुकाच्या देवळात ये. मी भगताला बोलवते, मग बघू काय होतंय. मामा घरी येताच दुपारी झालेला सगळा प्रकार आजीने त्याला सांगितला. मामाचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, पण आजीला पेटलेलं पाहून तो फार काही बोलला नाही. रात्री जेवण करून आम्ही सगळे झोपायला गेलो. रात्री 1च्या सुमारास आजीला तिच्या बाजूला कोणीतरी बसल्याचं जाणवलं. तिने भिंतीकडील कूस बदलून बाजूला वळवली तर तिच्या उशाला मामी बसली होती. धूसर अंधार, विस्कटलेले केस, एक पाय वरती करून ती अस्पष्ट गुरगुर करत आजीकडे भेदक नजरेने पाहत होती. आजीने डोळे उघडताच मामी बोलायला लागली, काय ग ए म्हातारे, तू मला देवीजवळ नेणार, मला हिच्या शरीरातून घालवणार. तुझ्या असल्या देव्यांना मी घाबरत नाही. मी स्वतःहून आले नाही, तुझ्या सुनेनं बोलवलंय. आता कुठेच जात नाही मी, समजलं. आणि पाहता पाहता मामीने आजीचा गळा धरला. आजी ओरडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिची पकड एवढी घट्ट होती का त्यातून सुटता येत नव्हतं. आजीने जोरजोरात हातपाय हलवायला सुरुवात केली. तोच तिच्या धक्क्याने स्टूलवरून पाण्याने भरलेला तांब्या आवाज करत खाली पडला. मामीला हिसका देत आजी उठली आणि मामाला जोरजोरात हाका मारत बोलवू लागली. मामा समोर आला तसं ते ध्यान मामावर झेपावलं. रापलेल्या हाताने मामाने मामीच्या पाठीत एक जोरात चापट मारली, पण तिला कशाचाच फरक पडत नव्हता. ती अजूनच चवताळली. सडपातळ देहाची असणारी मामी आज मामाला देखील ऐकत नव्हती. त्याला खाली पाडून ती त्याच्या छातडावर बसली आणि जोरात त्याच्या गालावर मारू लागली.
आजीने पळत जाऊन देवघरातील कवड्यांची माळ आणली आणि पाठीमागूनच तिच्या गळ्यात घातली. तशी एकाएकी मामी जमिनीवर कोसळली, निपचित खाली पडली. तिच्या चेहऱ्यावरील भाव पूर्ण बदलून गेले, जणू ती स्वप्नातून बाहेर आली असावी. मामाने तिला उचलून वर झोपवलं आणि तिच्या पायथ्याशी तो रात्रभर तसाच बसून होता. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मला जाग आली. तेव्हा मामा आईशी फोनवर बोलत होता. काल रात्री झालेला सगळा प्रकार आईला सांगितला. त्यावर आईने लवकरात लवकर त्यांना पुण्याला बोलवून घेतलं, कारण आमच्या अनुभवात एक गुरु होते. त्यांचा खूप चांगला अनुभव आम्हाला बरेचदा आलाय. आता तेच मार्ग काढू शकतात यावर असा सगळ्यांचा विश्वास होता. मामाने तसं आजीला सांगितलं. आजीने होकार देत मला कपडे भरायला लावले. तासाभरात मामा गाडी घेऊन दारात आला. आम्ही तातडीने मामीला गाडीत टाकलं आणि पुण्याचा प्रवास सुरू झाला. रस्त्यात मामीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते, पण गावाची वेस बदलताच मामी स्थिर झाली. आजी आणि मामा देवाच्या नावाचा जप करतच होते. मी मात्र पुढे काय होतंय हे पाहत होते. माझी अल्लड स्वभावाची मामी आज पहिल्यांदा शांत झोपली होती. रात्री 1च्या सुमारास आम्ही पुण्यात पोहोचलो. घराच्या खाली आई बाबा उभेच होते. सामान उचलत त्यांनी घरात नेलं. मामी भानावर आली. ती चालत आईसोबत घरात गेली. कोणी काहीही न बोलता गपचूप सगळे जेवून झोपी गेले. सकाळी 8च्या सुमारास बाबांसोबत मी एका व्यक्तीला घरात येताना पाहिलं. ते तेज अजूनही माझ्या डोळ्यात भरलंय. घनदाट काळ्याभोर केसांची एक बट हळूच कपाळावर झुलत होती. गोरापान देह, पिळदार अंगकाठी, भेदक नजर, अंगात पांढरा कुर्ता आणि धोतर. साधारण 50शीत पोहोचलेले ते गृहस्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत पायरी चढले. आत येऊन सगळ्यांनी त्यांचं मनोभावे दर्शन घेतलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हास्य कित्येक संकटांना भिडण्याची शक्ती देत होतं. थोड्या वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यानंतर मामाने त्यांना मामीच्या खोलीत नेलं. बाबांनी मामीजवळ जात त्यांचा उजवा हात तिच्या कपाळावर ठेवला आणि डोळे घट्ट मिटून घेतले. थोडा वेळ काहीच न बोलता ते उठून बाहेर आले. सोफ्यावर सगळीजणं बाबा काय बोलतायत याची प्रतीक्षाच करत होते. बाबा बोलू लागले. हे बघा, नेमकं या मुलीला असं का होतंय हे कळत नाही, पण एवढं नक्की कळत न कळत हिने कोणाला तरी आमंत्रण दिलंय किंवा मग कुठला तरी उतारा ओलांडलाय. आता तुम्ही सांगताय तेवढा त्रास नक्कीच भानामतीने होत नाही. तरीही मी तिला स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला अंगारा लावलाय आणि माता कालिकेच्या त्रिशूलावरचं लिंबू उशाला ठेवलंय. कुठलीही वाईट शक्ती फार वेळ त्या पवित्र गोष्टीच्या सानिध्यात राहू शकत नाही. बाबा हे सगळं सांगत असतानाच आजीने माझ्याकडे पाहिलं आणि बाबांसमोरच विचारलं, कुसुम, तू त्या दिवशी हार विणताना लिंबाचं काय सांगत होतीस? आजीचा अचानक आलेला हा प्रश्न सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळवून गेला. मला काय बोलावं तेच कळेना. मी विषय टाळू लागले. तोच आईचे वटारलेले डोळे पाहून मी नदीवर झालेला सगळा प्रकार सांगितला. बाबांनी डोक्यावर हात मारून घेतला. कुणीतरी घरातली केलेली भानामती ओवाळून नदीवर टाकली आणि या मुलीने ती स्वतःवर ओढवून घेतली. असो, मी आता सामान लिहून देतो, तेवढं संध्याकाळपर्यंत घेऊन या.
आपण एक उतारा करू. बाबांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत मामीची एक किंकाळी घरात घुमली. तसे सर्वजण मामीच्या रूमकडे पळाले. मामी त्याच रात्रीच्या अवतारात बेडवर उठून बसली होती. एक पाय गुडघ्यात दुमडलेला, एक पाय वरती केलेला, त्यावर काखेतून वर केलेला हात, विस्कटलेले केस, टिकली पडून गेल्याने भयानक रुंदीचं दिसणारं ते मोकळं कपाळ, खोल गेलेले रक्त ओकणारे ते लाल भडक डोळे. एकंदर भयानक स्वरूपात मामी बसली होती आणि वातावरणात तिचं अस्तित्व जाणवून देणारी एकसारखी चालत असलेली गुरगुर. सारं काही बाबा डोळ्यांनी पाहत होते. तिने स्वतःचं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. कदाचित बाबांना देखील हेच हवं होतं. त्यांनी बाहेरून मामाला त्यांची सोफ्यावरील शबनम आणायला सांगितली आणि त्यातून अंगाऱ्याची पुडी बाहेर काढली. बाबांनी पप्पाला आणि मामाला मामीला खाली झोपवून तिचे हातपाय घट्ट धरा असं सांगितलं. मामा आणि पप्पा यांनी तसं केलं, पण काही केल्या मामी त्यांना आवरेना. तशी आजी आणि आई देखील मदतीला आल्या. आता बाबांनी एक हात मामीच्या डोक्यावर ठेवला. तशी मामी स्थिर झाली, पण तिची न थांबलेली गुरगुर वातावरण भेसूर करत होती. बाबा हळूहळू करत चिमटीतून तो अंगारा मामीच्या डोक्यापासून पायापर्यंत टाकत होते. त्यांचे डोळे मात्र बंद होते. मामीच्या पोटावर अंगाऱ्याची चिमटी पडताच ती जोरात किंचाळली. तसे बाबांनी डोळे उघडले आणि सगळ्यांना बाहेर चला असा इशारा केला. सगळे बाहेर जायला निघाले, पण आजी मात्र तिच्या लाडक्या सुनेला एकटीला सोडून जायला तयार नव्हती. पण मामीची भेदक नजर बघत आईने तिला जवळजवळ खेचतच बाहेर आणलं. पहिला प्रश्न बाबांनी विचारला, तुमच्या ओळखीत कोणी प्रमिला नावाची बाई आहे का? त्यावर आईने त्यांना माझी मोठी भाऊजाई आहे इतकंच सांगितलं. त्यावर बाबांनी कोणताही संकोच न बाळगता सांगितलं, मागच्या काही वर्षापासून या मुलीवर आपत्त्यबाधक करणी केली आहे, जिला आम्ही सोयर असं म्हणतो. या प्रमिला नावाच्या स्त्रीचा नक्कीच त्यामध्ये काहीतरी हात आहे. बाबांचं बोलणं तोडत मामाने सोयर म्हणजे नेमकं काय असं विचारलं. त्यावर बाबा म्हणाले, एखाद्याच्या संसारात विष कालवण्यासाठी, सुखाचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी लोक वेगवेगळी प्रकारची करणी करत असतात. सिद्ध पुरुषांना सोडून ते फारसं कुणाच्या लक्षात येत नाही. सोयर नावाच्या प्रकारात मांत्रिक मोजक्या पैशासाठी नवजात बाळाचा आत्मा कैद करतात आणि त्या स्त्रीच्या पाठी सोडतात. जोवर त्याचा असर आहे तोवर त्या स्त्रीला कुठलंही आपत्य होत नाही. कारण जर त्या स्त्रीने गर्भधारण केला तर त्या अर्भकाचा नैवेद्य पोटात असतानाच ती आत्मा ग्रहण करते आणि ठराविक वेळेत ती पूजा पुन्हा घातली गेली नाही तर ज्याला बाधित केलंय त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो. या मुलीवर जो कोणी असा प्रयोग करत होता त्याने यावेळेस पूजा चुकवली आणि म्हणून तो आत्मा आता हिच्या जीवावर उठलाय. आता सगळ्यांना नेमकं काय होतंय हे कळून चुकलं. आजी आणि मामा एका गोष्टीने चकित झाले का आमच्या घरची परिस्थिती न सांगता या बाबांना कशी समजली. नक्कीच ते सिद्ध पुरुष होते. बाबांनी आयुष्यभर श्री स्वामी समर्थांच्या केलेल्या सेवेमुळं त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले होते. मामाकडे कटाक्ष टाकत बाबा म्हणाले, मी सांगतो ते सगळं सामान लवकरात लवकर आणा.
आपण आजच रात्री मठामध्ये पूजा करू, असं म्हणत ते मामीच्या खोलीजवळ आले. बाहेरून दार लावलं आणि शबनममधून एक लाल रंगाचा दोरा काढून तो दाराच्या कडीला घट्ट बांधला. त्या सकारात्मक शक्तीचं कवच भेदून ती वाईट शक्ती बाहेर येऊ शकणार नव्हती. बाबा बाहेर जाताच सारेजण तयारीला लागले. संध्याकाळ झाली तशी सगळ्यांनी मठात जायची घाई केली. पण मुख्य म्हणजे मामीला बाहेर घेऊन कसं जाणार, कारण तिच्या ताकदीचा अंदाज मामाला आला होता. पण म्हणतात ना, स्वामींना भक्ताची काळजी असतेच. बाबांचा एक शिष्य दारात येऊन ठेपला. त्याला पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्याची कळी खुलली. त्याच्या मदतीने मामीला मठात आणलं. समर्थांची आरती संपत आली होती. आम्ही मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या एका हॉलमध्ये गेलो. तिथे एक होम पेटवलेला होता आणि समोर स्वामी ध्यानस्थ बसलेले होते. अग्नीच्या प्रकाशाने त्यांच्या चेहऱ्याला एक वेगळी झळाळी आली होती. आम्हाला पाहताच त्यांनी मामाकडे सामान मागितलं आणि सुरू झाली एक अघोर पूजा. मामीवरून बाबांनी सलग 11 वेळा लिंबू उतरवलं आणि त्याची आहुती अग्नीला दिली. त्यानंतर एका लहान काळ्या बाहुलीला मामीच्या पोटावर बांधलं आणि मंत्रजाप सुरू केला. बाबा जसजसे मंत्रघोष करत होते तशी तशी मामी गडबडा लोळू लागली आणि त्या बाहुलीला करकचून आवळू लागली. जोरजोरात पोट दाबू लागली. अखेर बाबांनी तिच्या आडव्या पडलेल्या देहावरून एक 3 डोळ्याचा नारळ उतरवला आणि अग्नीत टाकला. तशी मामी शांत झाली. कसलीच हालचाल करत नव्हती. आता बाबांनी समोर होत तिच्या पोटाला बांधलेली बाहुली सोडली आणि त्यानंतर पवित्र उदीने रेखलेल्या एका वर्तुळात तिला ठेवलं. तिच्यावर मंत्रघोषात कुंकवाचा वर्षाव केला आणि क्षणाचाही विलंब न लावता ती समोरील अग्नीच्या स्वाधीन केली. एका कापडी बाहुलीचा एक भयानक कुबट वास संपूर्ण वातावरणात घुमला. अग्नीच्या ज्वाला अचानक काळ्या कुट्ट होऊन हवेत विरतायत हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. सुमारे 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर आणि बाबांच्या पवित्र सिद्धीने आम्ही त्या सैतानी ताकदीवर मात करू शकलो. यानंतर मामा मामी काही दिवस आमच्या घरी राहून पुन्हा जालन्याला परत गेले आणि त्यानंतर 3 महिन्यातच एक आनंदाची बातमी कळाली. पार्वती मामी गरोदर आहे. हे ऐकून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. पण त्यासोबतच एक अशुभ बातमीसुद्धा घरी आली आणि ती म्हणजे प्रमिला मामी वेड्यासारखं वागत आहे. अखेर तिने बोलवलेलं संकट तिच्यावरच उलटलं आणि निस्वार्थ रूपाने सेवाभाव करणारी पार्वती मामी या चक्रातून व्यवस्थित सुटली. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.